नमस्कार, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याची कारणे पाहणार आहोत. कारण आपण बघत असाल की आपल्या शेजापाल सर्व महिलांच्याकडे आज म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे क्रेडिट झालेले आहेत. परंतु काही महिला आपल्या भगिनी अशा आहेत की त्यांच्या अकाउंटला हे पैसे क्रेडिटच झाले नाहीत किंवा त्यांना कळत नाही की नक्की कोणत्या अकाउंटलाही क्रेडिट झालेले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 2 दिवसापासून सध्या त्याचे पैसे क्रेडिट करण्याची प्रक्रिया सरकारद्वारे राबवली जात आहे. तरी पण काही महिलांना अजून हे पैसे पोचले नाहीत. आपल्या परिवारातील बाकी सर्व महिलांना पोचले असतील, परंतु तुम्हाला न पोचल्यामुळे तुम्ही थोड्या टेन्शनमध्ये असाल. तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हेच पहिल्यांदा आपण एकतर 17 तारखेपर्यंत म्हणजेच आपली जी रक्षाबंधन आहे त्याच्या अगोदर ही सर्व जो आहे तो भाऊबीज म्हणून हे जे पैसे क्रेडिट सरकार करणारच आहे. परंतु 17 तारखेनंतर सुद्धा जर पैसे येत नसतील तरीसुद्धा आपण घर बसल्या ह्या गोष्टी चेक करा, जेणेकरून आपल्याला पैसे नक्की कोणत्या अकाउंटला जमा झाले किंवा न येण्याची कारणं काय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. सर्वात पहिलं जे कारण आहे एक तर असं आहे की सरकारने सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया राबवली आहे. परंतु अजून तुमच्या अकाउंटमध्ये झालं नाही तर 17 तारखेपर्यंत एकतर वेट करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आपलं की आधारचं जे सीडिंग आहे आपलं ते कोणत्या बँकेसोबत आहे हे इम्पॉर्टंट आहे. कारण फॉर्ममध्ये जर आपण एखाद्या बँकेचा नंबर दिला असेल तर त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील असे म्हणता येणार नाही. कारण बँक जो आपण नंबर दिलेला आहे तो फॉर्ममध्ये भरलेला असेल, परंतु त्याच्या अगोदर जर आपलं डी-बी-टी किंवा सरकारतर्फे मिळणाऱ्या सुविधा घेण्यासाठी आपण जर पहिलं अकाउंट कोणतं जर ओपन केलं असेल तर तिथंच आपल्या त्या जी डी-बी-टी सरकारनं लाडकी बहीणची योजना ट्रान्सफर केली तिथं झालेली असणार आहे. आता ते चेक करण्यासाठी आपल्याला कसं करायचं आहे की नक्की आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेशी सेडिंग झालेलं आहे, जेणेकरून NPCIद्वारे पाठवलेले पैसे आपले कोणत्या अकाउंटला जात असतील. तर सर्वात प्रथम आपल्याला ह्या दाखवलेल्या मी वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट जी आहे ती आधारची वेबसाईट आहे. त्यासाठी आपल्याला www.uida यावर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल. ह्या पेजनंतर आपल्याला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्या इथं आधार नंबर टाकायचा आहे, आपला कॅप्चा एंटर करायचा आहे आपल्याला. हे काय रॉकेट सायन्स नाही, एकदम छोटी अशी प्रक्रिया आहे. आपल्याला फक्त आधार नंबर टाका, इथं कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्या इथं ओ टी पी कुठे येणार, आता जे आपले आधार ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी येणार आहे. सांग की ओ टी पी आल्यानंतर इथं आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर हे पेज संपूर्ण ओपन होणार आहे. हे पेज एकदा ओपन झालं की इथं आपल्या आधारच्या वेबसाईटवर आपलं लॉग इन, इथं आपला फोटो दिसून येईल आणि इथं आपल्याला सीडिंगवर क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस म्हणजे आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे. आता इथं नंतर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली पुढली अशी प्रक्रिया आपल्याला दिसून येईल. कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजेच आपलं आधार जे आहे ते कोणत्या बँकेसोबत लिंक आहे आणि ज्या बँकेसोबत आपलं आधार लिंक आहे त्याच बँकेमध्ये आपले पैसे क्रेडिट होणार आहेत. आपण जर फॉर्ममध्ये अकाउंट नंबर दुसरा दिला असेल तर तिथे हे पैसे येणार नाहीत. तर आपल्या इथं संपूर्ण आधार नंबर आपल्याला दिसून येईल. सर्वात प्रथम आपला आधार नंबर काय आहे, त्यानंतर त्या बँकेचं नाव दिसून येणार आहे आणि त्यानंतर हे सीडिंग आहे की नाही कळणार आहे. लास्ट अपडेट डेट जी आहे ती जेव्हा आपण अपडेट केलं त्याचं 3/4/2017 अशी प्रत्येकाची डेट दिसून येणार आहे. आता कसं होणार आहे तर तुम्ही बँकेमध्ये म्हणजे असं जे दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. फॉर्म भरत असताना दुसरा अकाउंट नंबर दिला असेल तरीसुद्धा इथं जर असेल आपलं ओल्ड एखादं अकाउंट असेल किंवा इंडिया पेमेंट पोस्ट बँकेचं अकाउंट असेल किंवा इतर कोणत्या बँकेचं असेल जिथंच हे सेडिंग झाले तिथलं तुम्हाला ते दिसून येणार आहे. तर अशा अकाउंट आपल्याला असले तर त्या अकाउंट किंवा त्या बँकेशी आपल्याला संपर्क करायचा आहे आणि त्या बँकेतून आपण हे विड्रॉ पैसे करू शकता. हे महत्त्वाचं एक कारण आहे. कारण फॉर्ममध्ये आपण अकाउंट नंबर वेगळा दिला तर सीडिंग वेगळ्या बँकेत असल्यामुळे आपल्याला आपल्या ओल्ड अकाउंटलाच पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे आपण काळजी करायची नाही. फक्त एकदा सीडिंग कोणत्या बँकेसोबत आहे हे चेक करायचं आहे. आता ह्यानंतर दुसरं एक मेन कारण असू शकतं की आपलं जे आधार आहे ते कोणत्याच बँकेसोबत सीडिंग केलेलं नसणार आहे. ती पण बघायची प्रक्रिया सेम अशीच आहे. आपल्याला इथं UDIच्या वेबसाईटला जायचं आहे, हे लॉग इन करायचं आहे आणि इथं कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला दिसून येणार आहे की आपलं बँक सीडिंग हे कोणत्याच बँकेसोबत नाही. तर सीडिंग करण्यासाठी आपण जर आपली बँक ऑनलाईन प्रक्रिया देत असेल तर ऑनलाईन करू शकता किंवा आपल्या नजीकच्या बँकेच्या शाखेशी संपर्क करायचा आहे आणि तिथं आपलं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. तिथं एक फॉर्म भरून घ्यायचं आहे. फॉर्म दिल्यानंतर आपलं हे सीडिंग थंब वगैरे आपले अंगठे वगैरे घेतले जातात आणि आपलं आधार हे सीडिंग केलं जातं. तर सर्वात प्रथम आपल्याला एक 17 तारखेपर्यंत वाट जर बघू शकता किंवा आपले सीडिंग कोणत्या बँकेत आहे त्या बँकेत आपले पैसे 100% क्रेडिट झाले असतील
त्या बँकेशी संपर्क साधायचा आहे. तिसरं मेन कारण आहे की आपलं हे सीडिंगच नसणार आहे कोणतं. आधार कार्ड हे आपल्या कोणत्याही बँकेचं सीडिंग नसणार आहे. तर आपण ते महत्त्वाचं म्हणजे सीडिंग करून घ्यायचं आहे. बँकेला व्हिजिट करायचं आणि व्हिजिट केल्यानंतर आपल्याला सीडिंग करून घ्यायचं आहे. आता आजच जो पुण्याच्या बालेवाडीत जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्यामध्ये अशी घोषणा करण्यात आलेली आहे की आपला जर सीडिंग झालं नसेल किंवा कोणत्याही कारणानं आपले पैसे आले नसतील तरी कोणत्याही भगिनींनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. सरकार आतापर्यंत ट्रान्सफर केलेले 3,000 प्लस पुढील महिन्याचे 1,500 असे 4,500 रुपये येणाऱ्या महिन्यात आपल्या अकाउंटला कंप्लीट ट्रान्सफर करणार आहे. तसेच काही महिलांनी फॉर्म भरला नसेल तरीसुद्धा ते 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकतात किंवा सप्टेंबर महिन्यातही फॉर्म भरू शकतात. आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्या टोटल हे 4,500 जे आहेत 3 महिन्याचे हे आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळे महिलांनी टेन्शन न घेता निवांत आपले फॉर्म भरायचे आहेत. भरल्यानंतर त्याचंच नक्की भरत असताना आपल्याला पहिल्यांदा काळजी घ्यायची की सीडिंग कोणत्या बँकेसोबत आपलं अकाउंट आहे ते एकदा चेक करायचं आहे. जर आपल्याला सीडिंग चेंज करायचं असेल तरीसुद्धा आपण आपल्या ओल्ड बँक न्यू बँकेत जिथं आपल्याला पैसे हवेत त्या बँकेत जाऊन सांगू शकता की DBT योजनेचे पैसे येण्यासाठी माझं अकाउंट इथे सीडिंग करा. आधार कार्ड वगैरे भरून तिथं करू शकता. ही काय अशी मोठी कोणतीही प्रक्रिया नाही. फक्त आपल्याला पैसे आले नसतील तर आपण फक्त एकदा सीडिंग कोणत्या बँकेसोबत झालेलं आहे आपलं चेक करायचं आहे आणि ज्या बँकेचं नाव तिथं दिसेल त्या बँकेत आपलं अकाउंट असणार आहे तिथं व्हिजिट करायचे आणि तिथून पैसे तुम्ही काढून घेऊ शकता. किंवा आपलं सीडिंग नसेल तर आपण सीडिंग करून घ्यायचं आहे. सीडिंग झाल्यानंतर पुढल्या महिन्यात आपल्याला सरकारतर्फे टोटल 3.5 प्लस 1.5 असे 4,500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत. त्यामुळं कोणत्याही बहिणीने काळजी करायची गरज नाही आहे. ह्या योजनेचे सर्व पैसे सर्व भगिनींना सरकारतर्फे दिले जाणार आहेत. तर या योजनेविषयी आणखी काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. हॅव गुड डे. बाय बाय.